मी रमेश नळे. तर आज आपण ही ऊसाची लागवड जी बघतोय, तर ऊसाची जी लागवड बघतोय तर हे आपण जैविक तंत्रज्ञान आणि टेराटेक टेक्नॉलॉजी इबायोड्रीमचं, तर याला क्रमशः आपण जैविक तंत्रज्ञान वापरलं. जैविक तंत्रज्ञान म्हणजे स्फुरदयुक्त खतांना सेंद्रिय पर्याय, हा त्याच्यातला भाग आहे. हे आपण याच्यासाठी वापरलेलं आहे. आणि जे आपलं लिक्विड फर्टिलायझर आहे, तर ते आपल्या टेराटेकचे सॉईल हेल्थ केअर, फ्रूट हेल्थ केअर आणि प्लांट हेल्थ केअर याला क्रमशः आळवणीने आपण जमिनीतून याला दिलेले. तर आपण याचे वेळोवेळी याचे रिझल्ट बघितले आणि घेतले. तर सुरुवातीच्या प्रथमशः आपल्याला आहे ना, याला इथं बघताय आपल्याला 11 ते 19 फुटव्यांपर्यंत फुटवे याच्यामध्ये. आणि कांडींमध्ये जी साईज आहे, पेऱ्याची जी लांबी आहे, तर तिच्यामध्ये साधारण 8 इंचापासून तर 12-15 इंचापर्यंत याचं पेऱ्याची साईज आहे. पानाची ग्रीनरी ते आता आपण तर बघतोच आहे समजा. आणि शेतकऱ्याला कमीत कमी याच्यामध्ये 40 ते 50% यील्डचा बेनिफिट होतोय, असं त्याला प्रथम दर्शनी दिसतंय. तर याच्यातला उद्देश, ही टेक्नॉलॉजी काय आहे आणि कसं आहे, त्याच्यासाठीच आपल्या ज्या AIT सेंटरचं जे स्थापन केली, भारतातलं पहिलं एकमेव ठिकाणी आहे AIT सेंटर. तर तिथं काय आहे, तर ही तंत्रज्ञान आपल्याला का वापरायचं आहे आणि ते गरजेचं काय आहे. आणि आता आपण लगेच रासायनिक खताला रिप्लेसमेंट आपल्याकडे काही नाही आहे, त्याच्यामुळं रासायनिक खतासोबत जैविक तंत्रज्ञान काय, त्या सेंटरचा उद्देशच आहे का आपल्याला प्रत्यक्ष लगेच लाईव्ह प्लॉट बघायला आणि त्याच्यानंतर आपल्याला प्रॅक्टिकल तिथं दाखवतील ते.